तुम्ही माझ्या मुंडे साहेबांसाठी, माझ्या पिता आणि माझ्या नेत्यासाठी तुम्ही 12 वर्ष झाले, एकटा पोलाटून गेलं तरी तुम्ही अजूनही घाम गाळून इथे आपल्या कंठातून त्यांच्यासाठी आज भारूड गाताय, त्यांच्यासाठी भजन करतायत. आमच्या आईसाहेब खास इथे भजनासाठी आल्या, हे अजून जास्त पुण्य आम्हाला लाभलं. मी त्यांचे आभार मानते. त्या नेहमीप्रमाणे दुसऱ्या बाजूला जाऊन बसले ते माझी आई प्रज्ञा मुंडे, माझा मुलगा आर्यमन, माझे जावई गौरव, माझा मुलगाच माझा पण प्रीतमच्या पोटून जन्मलेला अगस्त्य, आमचा जो मला म्हणतो की माझी आई आहे तुम्ही, असा अक्षय, विजूभाऊ दिसायलेत मला सगळे इकडे. आमची शिल्पाताई आहे, आमची मावशी आहे, आमची सर्व वहिनी आल्या आहेत, आमचा भाऊ आलाय, अशोक जैन दिसत आहेत, निमाताई दिसते, आमचे सलीम जहांगीर दिसत आहेत, आमचे विजय वाकेकर दिसत आहेत, आमचा रमेश दादा दिसतोय, रामराव खेडकर दिसत आहेत, विनोद सामंत दिसत आहेत, श्रीहरी काका, जीवराज डाकणे, तांदळे, खरमाटे, सगळ्या जगातले नावं मी घेऊ शकते. पण हे सगळे जण इथे आलेत. मी आता 4 धाम करून आले. प्रत्येक जण मला म्हणे की आपल्या आई वडिलांना 4 धामाला मुलाचं कर्तव्य असतं नेणं. पण याच ठिकाणी जिथे साहेब आज इथे आहेत तिथे याच हाताने मी साहेबांना अंतिम संस्कार साहेबांचा केलाय. तर मुलापेक्षा तर काही कमी कर्तव्य माझं नाही. पण माझ्या आईला मी 4 धामला घेऊन आले आणि इतका आनंद लोकांच्या मध्ये. भाबडे लोक आहेत आपण, भोळे लोक आहेत आपण. मुंडे साहेबांनी काही आपल्या घरामध्ये आणून सोन्याचे पोते भरले नव्हते, पण मुंडे साहेबांनी आपल्या हृदयात, आपल्या रक्ताच्या धमन्यांमध्ये स्वाभिमान भरलाय, म्हणून आपण मुंडे साहेबांना कधीच विसरू शकत नाही. गरीब माणसाला त्याचा पाठीचा कणा जो वर्षानुवर्ष अत्याचाराने वाकला होता त्याला ताट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं आहे, म्हणून आपण त्यांना विसरू शकत नाही. जाती धर्माच्या सगळ्या भिंती पाडून ज्यांच्यासाठी अश्रू गाळले आजच्या दिवशी संबंध देशातल्या लोकांनी, त्या मुंडे साहेबांचं आणि त्या लोकांच्या अश्रूचं आणि आमचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाही का, असा माझा प्रश्न. आज तुम्ही सगळे इथे आलात, मी हात जोडून तुमचं अभिनंदन करते की तुम्ही एवढं प्रेम करता तुमच्या नेत्यावर, आणि तुमचे आभार मानते की तुम्ही माझ्या पित्यासाठी आलात. 12 वर्ष झाल्यावर सख्या आई वडिलांचं सुद्धा जे गोड जेवण घालायला लोक कंटाळ करतात, पण मुंडे साहेबांच्या या गडावर घेऊन तुम्ही, हत्ते साहेब आलेत, तुम्ही स्वतः इथे येता आणि 2 घास प्रसाद घेता आणि आपला पिता जणू आपला बाप स्वतःचा वारला असं लोकांनी मुंडन पूर्ण राज्यभराच्या लोकांनी करून घेतले. हे मुंडे साहेबांविषयी असणारं तुमचं प्रेम आहे.